आणि आजचा जो महत्त्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आहे. आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार. कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे. पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे. हे कशासाठी होत आहे, हे कोणासाठी होत आहे, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो, देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगर विकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं. तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलं आहे का? तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या. साधारणपणे 2.5 ते 3 हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे, आर्थिक बोजा जो आहे, तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर, म्हणजेच मेहनतीच्या पैशावर, म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या खिशातून जाणार आहे. आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली 25 वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती, सेवा करत होतो मुंबईची, तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही, कुठचेही हिडन टॅक्स नव्हते. आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा, घनकचऱ्याचा, हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता. एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारने, म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला, मुंबईला करमुक्त केलेला. पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं 500 स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचं शुल्क लावणार आहे. 100 रुपये, आणि तो प्रत्येक महिन्याला, म्हणजे विचार करा 12 महिन्याला किती. तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो, कर लावतो, तेव्हा हे स्थिर राहत नाहीत. प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं, वाढत जातात. म्हणजे आज जो 100 रुपये आहे, 3 वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील जर अदानीच्या मनात आलं 500 रुपये करतील. ह्याच्यात 500 स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं, प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेलं, त्याच्यावर दंड लावलेला आहे. आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला, रेस्टॉरंट्सवर आला, छोट्या व्यवसायांवर आला. आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी, कशामुळे आणली? जी मुंबई महानगरपालिका आम्ही 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती. अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या, जसं शिक्षण असेल, आरोग्य असेल, BST असेल, परवडणार होतं, काही काही तर मोफत होतं. आता कर लावला जातोय, युजर फी लावलं जातं. ह्याचं एकच कारण आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये एशनसी सरकारने, त्यांच्या राजवटीने मुंबईची जी लूट केलेली आहे, सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले आहेत.